हाय गाइस, सबका वेलकम है स्वप्निल के साथ आज नए स्टोरी के साथ। तो आज हम मिलने के लिए आए हैं। हाय हॅलो नमस्कार। आज मी कुठेतरी चाललो आहे नवीन जर्नी शोधायला। तर आज आपण भेटायला आलेलो आहे रत्नाकरजी सोळंके हे जे एका लातूर जिल्ह्यातील छोट्याशा आंबेडपूर गावामध्ये राहतात आणि हे संघर्ष करण्यासाठी मुंबईमध्ये राहिलं आहे आणि हा लोहाराचा व्यवसाय करून त्यांची फॅमिली जगवतात। बघूया याचा संघर्ष काय म्हणतो काय नाही, तर बघूया रत्नाकरजी यांचा संघर्ष। यांचं नाव आहे रत्नाकर साळुंके। हे राहतात लातूर जिल्ह्यातील छोट्याशा गावामध्ये आणि ते का आले मुंबईमध्ये, का आले याच्या मागची पूर्ण स्टोरी जाणून घेऊया। तर सर्वप्रथम यांचं घर बघा, यांची परिस्थिती बघा, अत्यंत नाजूक। ₹25,00,000 घातले दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये। वडील वारले, भाऊ वारला, मोठा भाऊ वारला, बारका भाऊ वारला। एक ऍक्सिडेंटनं त्याला बी दवाखान्यामध्ये ऍडमिट केले, त्याला घातले सगळे पैसे दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेले। प्लॉट होतं, एक प्लॉट विकून टाकले, ते दवाखान्यामध्ये घालून टाकले। 7-7.5 लाखाला प्लॉट विकले, ते दवाखान्याला लावले। समजा इकून सवरून इकडं आलो मी, कर्ज काही झालं। मग हा व्यवसाय कसा डोक्यात आला तुमच्या? तर हे व्यवसाय मी पहिल्यापासून करतो ना सर। हो का? 30 वर्षापासून करतो मी व्यवसाय। काहीच नाही राहिले। ते पण एवढ्या सर्व सिच्युएशन मधून तुम्ही स्वतःहून सावरून जागे आहे, हिंमत आहे, हे खूप महत्वाची गोष्ट आहे। लोक सुसाईड करून मरून जातात। बरोबर आहे तुम्ही। म्हणजे तुमच्यासारख्या बलाढ्य माणसाला सलाम आहे माझा। काय करावं साहेब, मला जर काही झालं तर आमच्या घर फॅमिलीला कोण सांभाळणार आहे? म्हणजे तुमचे पती हे देव माणूस आहे, नाही तर एखादा बाप मेला असता, पळून गेला असता, दारू पिऊन झोपून गेला असता। काय करावं काय नाही। ठाण्यामध्ये 2-2.5-3 लाख रुपये घातले, घर सोडून इकडं आलो, कर्ज घेतलं मी। कशासाठी एवढं? काय आमच्या नातूला जरा तब्येत बरोबर नव्हती, नातवाची? मुलीच्या मुलाला। हा तर डिलिव्हरीला आणले होते त्याला। हा मग त्याला आणल्यानंतर ती थोडी तब्येत बिघडली बाळाची, त्याला 2-2.5 लाख रुपये घातले दवाखान्याला, प्रायव्हेट पण दवाखान्याला। सरकारी गव्हर्नमेंट मध्ये होते ना, सरकारी मध्ये केलं नाही? गव्हर्नमेंट मध्ये नाही म्हणले, होत नाही म्हणले गव्हर्नमेंट पण मध्ये। मुंबईमध्ये एवढे मोठे हॉस्पिटल नाही, मुंबईमध्ये नाही, गावाकडची झालेलं आहे। नाही गावातून मुंबईत आणू शकलं नसतं तुम्ही? तिकडे लांब, तेवढ्या लांब येणं होत नाही, कामाला म्हणून आले आम्ही इकडं। आता बरसात मध्ये जाणार आम्ही, इथं काय करणार, पाणी समज नाही। पण आता हे राहू तुम्हाला करू दिली ती, कुठे पैसे घेतात काय जागेचे? काय नाही घेत। तुम्हाला नक्की मदत होणार काय ना काय। मदत करा साहेब। मी बघितलं असणार, अत्यंत संघर्ष करून हा त्याची फक्त खळकी भिजवण्यासाठी हे काम करतात। मी त्यांना विचारलं, साहेब तुम्ही सगळं कशासाठी करता? तर म्हणतात की माझ्या मुला आणि मुलींसाठी आणि माझ्या पत्नीसाठी मी थोडंसं काम करतो। हे जर नाही केलं तर माझी फॅमिली उपाशी राहील, पण परंतु काय करू शकतो? शेती होतं, घर होतं, सगळं केलं। आज फक्त माझ्यापाशी उरला हा छोटासा लोहाराचा व्यवसाय। हे पण कधी पैसे आले तर आले, कधी पैसे नाही आले तर उपाशी राहावं लागतं। ही जागा माझी नाही आहे। आता पुढल्या महिन्यात पाऊस चालू होणार आहे, पुढे काय होणार याची सतत माझ्या मनात लागलेलं टेन्शन असतं। परंतु अशा व्यक्तीला माझा सलाम। तुमच्या जागेत जर दुसरा व्यक्ती असला तर नक्कीच त्याने जीवाचं बरं वाईट केलं असतं। हे एक प्रकारचे शूरवीर आणि पराक्रमी आहे। अर्थातच
लक्ष्मणजी हे सर्व प्रकारचे लक्ष्मणजी पाशी प्रोडक्ट भेटतात. तुम्हाला जर लक्ष्मणजीची ही स्टोरी आवडली असणार, त्यांचा संघर्ष बघून तुमच्या जर डोळ्यात पाणी आलं असेल तर तुम्ही नक्कीच लक्ष्मणजी यांना मदत करू शकतो. फूल ना फुलाची पाकळी देऊन त्यांचा येणारा भविष्य हे तुम्ही नक्कीच चांगलं करू शकता. लक्ष्मणजी हा व्यवहार करतात, हा जो छोटासा त्यांचा लोहाराचा बिझनेस करतात, यावर हे सगळं त्यांचं मेन ध्येय मुलांना शिक्षण देणं. पैसे अभावी ते मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीये. पण होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडले असणार. तुम्हाला आवडले असणार. बघा, या उन्हामध्ये, या रखरखत उन्हामध्ये आपल्यासारख्या मिडल क्लास किंवा हायर क्लास लोकांना AC मध्ये सुद्धा गरम होतं, परंतु या सर्व 40 ते 25 टेम्परेचरमध्ये हा लोहार, हे लक्ष्मणजी साळुंके लातूर जिल्ह्यातील छोट्याशा राहतात आणि स्ट्रगल करण्यासाठी हे मुंबईमध्ये आलेले आहे. मी विचारलं, लक्ष्मणजी अशी परिस्थिती कुठे चालणार? लक्ष्मणजींची म्हणणं होते की मला फुल ना फुलाची पाकळी तरी मला मदत करा, जेणेकरून माझा हा परिवार सावरण जाईल. त्यांच्या हाताखाली त्यांचं एक मूल सुद्धा आहे. मूल तुम्हाला मी मूल नक्की दाखवणार व्हिडिओमध्ये, परंतु मुलगा हा कॅमेऱ्यासमोर येत नाही. मुलगा दिसायला स्मार्ट, हँडसम आहे, परंतु त्यांना विचारलं, या मुलाला तुम्ही का शिकू देत नाही? याला म्हणतो की कोणीतरी घन मारायला पाहिजे. ऐकलंच ना, याच्यासोबत बघू शकता, यांचं घर बघा, एवढ्या उन्हामध्ये झोपी टाकून बसलेले, कूलर आहे पण तो कूलर सुद्धा काम करत नाही. अशा या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला कुठून तरी प्रेरणा भेटत राहते. आणि होप सो माझ्या मंडळीला व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला या लक्ष्मणजींना फुल ना फुलाची तरी एक छोटीशी मदत करू शकता. याचा नंबर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये शेअर करतो. बघा की या आपल्या जगामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती सारं दुःख आहे, तुम्ही हे बघू शकता. परंतु असे पण लक्ष्मणजी जर दुसरा व्यक्ती असला तर नक्कीच याने आत्महत्या केली असती, परंतु लक्ष्मणजी यांचं मला उत्तर आवडलं. अहो, मी जर आत्महत्या केली तर माझ्या जागी माझी पत्नी आणि माझी 2 मुलं आणि मुलींचं काय होणार? माझा उदरनिर्वाह थांबून जाणार. परंतु फुल न फुलाची पाकळी हे मी छोटंसं काम करतो आणि माझी फॅमिली चालवतो. होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असणार. मी स्वप्नील सोबत असंच काय मध्ये नवीन अशा संघर्षमय स्टोरी घेऊन येत राहतो. प्रत्येकाची स्टोरी ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि माझा हेतू असतो की त्या व्यक्तीला माझ्याद्वारे, माझा काहीच हेतू नाही की माझे सबस्क्रायबर वाढावे, माझे व्ह्यूज वाढावे, परंतु कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमची ही छोटीशी हेल्प त्या व्यक्तींना व्हावी आणि तुम्हाला त्या व्यक्तीचं हे दुःख फुल ना फुलाची पाकळी ही कमी व्हावी. ईश्वर चरणी मी हीच इच्छा करतो. आणि लक्ष्मणजी साळुंक्याला काहीतरी हेल्प होणार. यांची पत्नी बघा, पत्नी परंतु निरागस. पत्नीचं एकच वाक्य होते की काय करणार साहेब, पैसे नाही आहे, पोटा पाण्यासाठी आम्हाला एवढ्या उन्हामध्ये काम करावं लागतं. माझ्या नातवाची तब्येत अत्यंत सिरियस असल्यामुळे मला घरदार शेती सगळं विकावं लागलं आणि आज फक्त घर चालवण्यासाठी आम्ही एवढ्या उन्हामध्ये आमची झोपडी टाकून इथे लोहाराचा व्यवसाय करतो. त्यांना विचारलं, लक्ष्मणजी तुम्ही दुसरा व्यवहार करू शकतात की नाही? लक्ष्मणजी बोललो की माझं वय हे 60 वर्ष आहे, मी काहीच करू शकत नाही, मला कोणीही रोजगार देत नाही, कामधंदा देत नाही, त्याच्यामुळे माझं हे पोट हे मी लोहाराचं छोटे प्रोडक्ट्स बनवून, चाकू, छुरी, विडा हे बनवून हे आम्ही होलसेलला देतो आणि आम्हाला याच्यातून दिवसातून 100 ते 300-400 रुपये उरतात. तर ही स्ट्रगलमय, संघर्षमय स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असणार. लक्ष्मणजी सोळंके, आंबेडपूर. होप सो तर तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडली असणार. ही संघर्षमय कथा कशी वाटली, कशी होती, तुमचं काय सजेशन आहे नक्की कळवा. आणि अशा नवनवीन संघर्षमय स्टोरी ऐकण्यासाठी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्याकडे सुद्धा जर अशीच कुठली तरी कहाणी असणार तर नक्की आम्हाला कळवा. तोपर्यंत बाय, परत भेटूया नवीन
काहीतरी नवीन काहीतरी घेऊन स्वप्नील सोबत असं स्काईमध्ये. आणि तुमच्याकडनं फुल न फुलाची पाकळी थोडी बहुत मदत होणार असेल तर नक्कीच तुम्ही लक्ष्मणजीला एक तुमच्याकडनं मदतीची हात द्या. तोपर्यंत बाय. परत एकदा भेटूया स्वप्नील सोबत असंच स्काईमध्ये.